नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DML नर्सिंग यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट भेटलेला आहे आपल्याला, जो की महाराष्ट्राचे जे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याच थ्रू ही अपडेट आहे। पहा 15 नोव्हेंबर 2025 या तारखेचा अपडेट आहे। पहा म्हणजेच कालचा अपडेट आहे। काल प्रकाश आंबेडकर साहेबांनी हे जे आहे माहिती ट्विट केलेली आहे। तर ती माहिती काय काय आहे तर पहा, ही माहिती असणार आहे पूर्ण भरती संदर्भामध्ये, जे आहे वॅकन्सी संदर्भामध्ये हे पूर्ण माहिती आहे। तर जवळपास 5000 पदे हे जे आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भरले जाणार आहेत, असं अपडेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर चला पूर्ण सविस्तर माहिती ही पाहून घेऊ व्हिडिओच्या मार्फत। आवडलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला स्टार्ट करू। पहा तारीख ऑलरेडी सांगितली आहे तुम्हाला, 15 नोव्हेंबर 2025 जे आहे। या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, राळे गणसिद्धी जे आहे या ठिकाणी भेट आणि जनतेच्या आरोग्य सेवेचा वेगवान निर्णय, ज्यामध्ये आज राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण मान्य श्री अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली। सायंकाळी 5:30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रातून नूतन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली। पहा त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी अण्णा हजारेंना यांना भेटलं होतं, तेव्हा भेटल्यानंतर त्या ठिकाणी 5:30 वाजता त्यांनी तिथलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, म्हणजेच त्या ठिकाणचं जे PSC आहे, त्या ठिकाणची त्यांनी स्वतः जाऊन या ठिकाणी मंत्री महोदयांनी भेट घेतली होती। त्यानंतर पहा भेट घेतल्यानंतर काय आहे पुढं, शिवसेनेचे मुख्य नेते जे आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची आधीच राळेगणसिद्धीतील नागरिकांकडून प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत मला फोनवर सूचना दिली होती। तर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबाचा फोन जो आहे, हेल्थ मिनिस्टर जे आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांना फोन गेला होता की फोनद्वारे या ठिकाणची जी PSC आहे ती PSC चालू करा म्हणून, लवकर या ठिकाणी PSC चालू करा म्हणून या ठिकाणी त्यांना कल्पना देण्यात आली होती। त्यानुसार मी स्वतः यामध्ये तातडीने लक्ष घालून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। आता ही बातमी झाली त्या प्रॉपर PSCच्या संदर्भामधली, ठीक आहे। तर पुढची बातमी काय पहा, या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम आदरणीय अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम झालं आहे, ठीक आहे। आता हे तिथली प्रॉपरची बातमी झाली की या ठिकाणी हे जे आहे PSC व्यवस्थित काम झालेले, माननीय अण्णा हजारे जे आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली PSC व्यवस्थित चालू झाले। त्यानंतर पुढं पहा, आता महाराष्ट्रातील एकूण पद मान्यता 5000, इकडं पहा 5000 पदाची असल्याने त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते। आता पहा या ठिकाणी तुम्हाला जर भरती करायची असेल, त्या ठिकाणी उदाहरणामध्ये 1000 जागा असतील, तर त्या 1000 जागाला एवढी किती एक्सपेन्स होतं, जे आहे खजिनदार विभाग म्हणजे ट्रेझरी डिपार्टमेंटला जे आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट, त्या ठिकाणी तुमचा महाराष्ट्र शासनाचा या भरतीमध्ये किती खर्च होणार आहे एका वार्षिक वर्षाचा, चालू वर्षाचा, तर ते अगोदर जे आहे वित्त विभागाकडून ती माहिती घेतली जाते, म्हणजे अर्थ विभागाकडून। त्यानंतर अर्थ विभागाची मान्यता लागते। ती मान्यता जेव्हा भेटते त्यानंतर ती प्रोसेस होत असते, लक्षात असू द्या। या मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात असून मान्यता मिळताच आता या 5000 पदासाठी ऑलरेडी या ठिकाणी काय केलेलं आहे, ही जे फाईल आहे भरतीसाठी वित्त विभाग म्हणजेच अर्थ विभागाकडे या ठिकाणी ही पाठवण्यात आली होती। आता ते जे आहे फायनल प्रोसेसमध्ये आहे, फायनल स्टेपमध्ये, म्हणजे 5000 या पदासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग भरती घेऊ शकतो का, जर घेण्यासाठी जर तेवढं जर महाराष्ट्र शासन एका वर्षाचं जे काही आहे ते जर होत असेल त्या वर्षाचा किंवा त्या तेवढ्या पदांसाठी जर खर्च वगैरे, तर मग त्या ठिकाणी भरतीसाठी मान्यता भेटली जाते। तर या ठिकाणी मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात आली असून पुढं पहा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचारी व वर्ग उपलब्ध होईल याबाबत ग्रामस्थांना आश्वासन केले आहे। तर पहा ही खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी। बरेच विद्यार्थी जे आहेत सध्या DMR झाल्यानंतर अशी कोणती मोठी भरती आलेली नाही आहे, DHS पण जे आहे ती झाल्यानंतर दुसरी कोणती भरती आलेली नाही आहे। आता सध्या जे आहे तर छोट्या फक्त महानगरपालिकेच्या भरत्या येत आहेत, त्याचे चालू आहेत, त्याच्या पण ऑलरेडी भरत्या मोस्ट ऑफ द झालेल्या आहेत। जे आहे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरती झाली, ज्यामध्ये ते कोर्टाचा स्टे आल्यामुळे ते पण पेंडिंग पडलेले। त्यानंतर कल्याण डोंबिवली पडली, खूप तुरळक पदे होते, ज्यामध्ये 5 असतील 7 असतील असे पदाचे छोटे छोटे पदभरती निघालेले। बाकी कंत्राटी पदभरती तर सर्व चालूच आहे, पण परमनंट पदभरती जे आहे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग जे महाराष्ट्र आहे त्या अंतर्गत ही भरती कोणती निघली नाही। तर त्यासाठी या 5000 पदाचा जो आहे पाठपुरावा चालू आहे, ही पदभरती लवकरच निघणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक माझी सूचना आहे, जे कोणी विद्यार्थी अभ्यास करत असतील
तर जे कोणी स्टडी करत नाही आहे तर ते विद्यार्थी स्टडीला लागा, सर्वात अगोदर स्टडी चालू करा. पहा, तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, तुम्ही जर आपले व्हिडिओ पाहत असताल विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी माझ्याकडून एक कळकळीची विनंती आहे. कारण पहा, प्रायव्हेट विद्यार्थी आणि गव्हर्मेंट विद्यार्थी ज्यांचं हे शिक्षण झालेलं आहे, म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमधून असेल किंवा मग गव्हर्मेंट कॉलेजमधून तुमचं शिक्षण झालं असेल, तर DHSमध्ये एक लक्षात असू द्या, 90 आणि 10 असा पर्सेंटेज आहे, रेशो आहे. ठीक आहे, 90 आणि 10 म्हणजे 90 मुली आणि 10% मुलं असं DHSमध्ये. ज्यामध्ये जर उदाहरणामध्ये 100 जागा निघाल्या तर 90 जागा जातील मुलींसाठी, 10 जागा जातील मुलांसाठी. यामध्ये परत 50% जे आहे 50% हे परत रेशो आहे. तो कोणता रेशो आहे तर तो आहे प्रायव्हेट आणि गव्हर्मेंटचा. तर पहा, 50% जे जातील, जे 50% प्रायव्हेटसाठी जातील, त्यानंतर 50% जातील गव्हर्मेंटसाठी जातील. मग यामध्ये पहा, खूप कॉम्पिटिशन जास्त आहे नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी. त्यातल्या त्यात मुलं जे आहेत त्या मुलांसाठी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. स्पेशली बॉईज जे आहेत तर त्यांच्यासाठी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. स्पेशली बॉईज विद्यार्थी अभ्यासाला लागा. तुम्हाला जर जॉब करायचा असेल, शासकीय सेवेमध्ये यायचं असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे. पहा, बाहेर तुम्ही 15,000 20,000वर जॉब करत असाल तर तुम्हाला माहिती आहे बाहेरचे किती स्ट्रगल आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, तर हे तुम्हाला, हे जर तुमच्या लाईफ बदलायचे असेल तर त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. तर हे अपडेट जे आहेत आपल्या चॅनलवर आपण महत्त्वाचे अपडेट आपण टाकत असतो. तर ही सर्व तयारी चालू आहे भरतीची. भरती लवकरच येणार आहे. बिगेस्ट वॅकन्सी असणार आहे ही तुमच्यासाठी. त्यासाठी तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व डॉक्युमेंट प्रिपेअर करून ठेवा. कारण एकदा वेळ तुमची निघून गेली त्यानंतर तुमच्यासाठी भरतीला जे एकदा वेळ गेल्यानंतर तुम्हाला नंतर हे डॉक्युमेंट काढता येत नाहीत. तर त्यासाठीच हे सांगणं आहे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागा. खूप महत्त्वाची आणि कळकळीची विनंती असणार आहे तुमच्यासाठी, जर तुमचा जॉब करण्याची शासकीय सेवेमध्ये इच्छा असेल तर. त्यानंतर पहा, या ठिकाणी जे मीटिंग वगैरे झाली त्यामध्ये कोण कोण होतं. या प्रसंगी पद्मभूषण डॉक्टर अण्णा हजारे होते. त्यानंतर सरपंच जयसिंग मापरी, उपसरपंच मंगलाताई उगिले वगैरे हे जे लोकल तिथले त्या ठिकाणचे ग्रामस्थ होते त्यांनी या ठिकाणी उपलब्ध होते. तर ही सर्व माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच ह्या माहितीला तुम्ही जे आहे लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही जे आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी जे अभ्यास करत नाही आहे त्यांना ही माहिती भेटून जाईल आणि त्या अभ्यासाला लागतील विद्यार्थी मित्रांनो. तर ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. जे कोणी सध्या अभ्यास चालू केलेला नाही आहे त्यांना हे कळणं गरजेचं आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे लवकरच 5,000 पदाची भरती घेऊन येणार आहे, जी असेल तुमच्या करिअरमधली शेवटची संधी. कारण त्यानंतर TCS, ठीक आहे, आणि IBPS हे कंपन्या शासनाकडून MPSCकडे जाणार आहेत. या कंपन्या भरती घेणार नाहीत. नंतर हे कंपन्या पूर्ण MPSC हँडल करणार आहेत. जे भरती आहे पुढच्या सर्व MPSC हँडल करणार आहेत. या कंपन्याकडे भरती राहणार नाही. तर ही तुमची खूप मोठी आणि शेवटची संधी आहे. ठीक आहे, तर पहा, अभ्यास करा. तुमच्यासाठी शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो.